6-7 महिन्यापूर्वी निश्चित झालं की पुढचा चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोण बनणार आहे। आणि त्यानंतर देशाच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे गेलो मी तिथला चीफ जस्टिस, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, तिथले पोलीस कमिशनर, तिथले डिव्हिजनल कमिशनर हे सर्व जातींना एअरपोर्टवर हजर राहायचे। आम्ही 5-6 महिन्यापूर्वी एक अमृतसरला गेलो होतो कार्यक्रमाला, सूर्यकांत साहेब आणि मी। सूर्यकांत साहेबांच्या बद्दल सांगायचं राहिलं की आमची 2005 पासूनची मैत्री आहे। ते आम्ही ज्यावेळेला हिमाचलात जायचो त्यांच्या चंदीगडच्या घरी मी राहायचो आणि ते ज्यावेळेला महाराष्ट्रात जायचे माझ्या घरी ते राहायचे। आणि संध्याकाळी आम्ही ज्यावेळेला गप्पा मारायला बसायचो तर ती ऑल इंडियाची लिस्ट घेऊन कधी कधी वेळ असायचा तर त्यांना म्हणायचं की सूर्यकांत भाई आप तो 100% सीजीआई बनने वाले हैं। तर ते म्हणायचे की भूषण भाई मैं तो बनूंगा मगर उसके पहले आप बनेंगे। आणि ते शब्द खरे निघाले। आम्ही मणिपूरला जावं, नागालँडला जावं, आसामला जावं, जे मागे अमृतसरला कार्यक्रमाला गेलो तर 300 मीटरचा रोडचा प्रवास करून डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, चीफ सेक्रेटरी, पोलीस कमिशनर सगळे जातीने हजर होते। मागच्या 3-4 आठवड्यापूर्वी देवगडला गेलो। देवगड रांचीपासून एक 300-400 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि तिथले चीफ सेक्रेटरी, तिथले डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस हे सर्व जातीने एअरपोर्टवरती रिसिव्ह करायला हजर होते। परंतु मला नेहमीच ओकसाहेब तर नेहमी म्हणत असतात की महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चरच्या मागे, ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चरच्या मागे आहे। मी त्यांचा आणि माझ्या थोडा जो डिबेट असतो, मी म्हणतो की नाही महाराष्ट्रामधल्या ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा चांगला आहे। ओकसाहेब, मी, डेरे मॅडम, कर्णिक साहेब आम्ही भरपूर काम केलं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये। त्या कमिटीवर असताना मी मोहित शाह साहेबांचा उल्लेख विसरून गेलो। ते चीफ जस्टिस असताना त्यांच्याकडून खूप आम्हाला प्रेरणा मिळाली। चव्हाण साहेबांसोबत सुप्रीम कोर्टामध्ये आणि नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये चांगलं काम करण्याची संधी मिळाली। आज महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं काम करण्याचं आमच्या केवले मॅडम आणि विलास गायकवाड हे चांगलं काम करत आहेत। आपल्या महाराष्ट्रातले ज्युडिशियल ऑफिसर मुनघाटे आणि निंबाळकर हे सुद्धा माझ्यासोबत तिथे काम करत आहेत। या प्रसंगी मला एवढंच वाटतं की ज्या वेळेला आपण म्हणतो की लोकशाहीचे 3 स्तंभ म्हणजे न्यायपालिका, विधिपालिका आणि कार्यपालिका हे समान आहेत, तर एव्हरी ऑर्गन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मस्ट reciprocate and give its due respect to the other organs. महाराष्ट्र राज्यातला एक व्यक्ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा येत असताना महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीला किंवा महाराष्ट्राच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसला किंवा मुंबईच्या पोलीस कमिशनरला तिथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबद्दल त्यांनीच विचार करायला पाहिजे की मला प्रोटोकॉलचा बिलकुलही हे नाहीये। मी अजूनही अमरावतीला जातो, नागपूरला जातो तर मी पायलट एस्कॉर्ट घेऊन जात नाही। सुप्रीम कोर्टात येईपर्यंत अमरावतीला न्यायालयात असताना मी मोटरसायकलवरून फिरायचो मित्रांच्या। परंतु इट्स अ क्वेश्चन ऑफ रिस्पेक्ट बाय द अदर ऑर्गन्स ऑफ द इन्स्टिट्यूशन टू द ज्युडिशरी। एका राज्यघटनेच्या एका संस्थेचा प्रमुख ज्या वेळेला पहिल्यांदा या राज्यामध्ये येत असेल आणि तोही त्या राज्याचा, तर जी वागणूक त्यांनी दिली ती योग्य आहे की नाही हा त्यांनीच त्यांचा विचार करावा। या लहान गोष्टीमध्ये मला हे नाही, दुसरा एखादा आमच्यातला एखादा कोणी असता तर आर्टिकल 142 किंवा 140 लहान सहान गोष्टी आहेत, पण तुम्ही उल्लेख यासाठी केला की लोकांना कळलं पाहिजे। मी या प्रसंगी पुनश्च आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो। आभार कोणाचे मानायचे? आपण आपलेच मानायचे का? कालपासून मी ओथंबून गेलेला बार काउन्सिल ऑफचे सर्व सदस्य आपल्या कुटुंबियांसोबत कालपासून हजर आहेत। खरं म्हणजे माझ्या बायकोला कार्यक्रम वगैरे आवडत नाहीत, पण त्यांचा आग्रह होता की नाही तुम्ही वहिनींना घेऊन या, आम्ही सगळेजण आमच्या बायकोला घेऊन येतो, बायकांना घेऊन येतो। तर मी खरोखर आपल्या प्रेमाने
ओसंबून गेलेलो आहे.